वर्षानंतर तुमचे म्युच्युअल फंड विकलेत, म्हणजे 1 वर्ष होल्ड केलेत आणि नंतर विकलेत, ते प्रॉफिट बुक केला, तर या वर्षापासून तुम्हाला 1,25,000 रुपयांचा जो प्रॉफिट आहे, जो नफा आहे, त्या नफ्याच्या वरती 12.5% टॅक्स आणि सेस असे लागणार आहेत, जे मागच्या वर्षी फक्त 10% होते. समजा तुम्ही 1 वर्षाच्या आधी म्युच्युअल फंडातून प्रॉफिट बुक केलं तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे 15% आणि सेस असा इन्कम टॅक्स लागणार आहे. त्याचबरोबर डेट फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक केलीत तर डेट फंडामध्ये लॉक इन पिरियड हा 3 वर्ष आहे आणि 3 वर्षानंतर तुम्ही प्रॉफिट बुक केलं तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि इंडेक्सेशनचा एक फायदा घेता येतो. लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडांचे टॅक्सेशन वाढत आहेत, कारण का आता सामान्य आणि अतिसामान्य गुंतवणूकदारसुद्धा 500 रुपयापासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक चालू करू शकतात. ही एक आनंदाची गोष्ट आहे.